तसा अजून म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. आमच्या टीममधला श्रेयश गेला होता गडावर. त्यानेच काढलेले हे काही क्षण. काय एनर्जी राव. व्हिडिओ बघूनच अंगावर शहारा आला. बघू आता आमच्या नशिबात कधी योग येतोय जायचा. तळलेले पापड स्टोअर करायला एक मोठा डबा पाहिजे होता. त्या डीमार्टमध्ये गेलो होतो. अतुल शेफला पाहिजे तसा डबा घेऊन दिला. तेव्हा जाऊन शांती मिळाली. चहा पावडर संपली होती तर ती आळंदीवरून आणली. हे खरे युवा उद्योजक. आज हातगाडीवरचा वडापाव खायची इच्छा झाली तर मी आणि मयूर यांच्याकडे आलो होतो. छोटे शेट एक नंबर काम करत होते. थोडी चौकशी केल्यावर शेट 8वीमध्ये हे लक्षात आलं. छान होता वडापाव. जनरल क्लिनिंगचं नियोजन होतं रात्री. स्टाफने जेवण केलं आणि लागले कामाला. तुम्ही म्हणाल की जनरल क्लिनिंग सारखे का करतात, तर मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगतो की हॉटेलमध्ये येणारे कस्टमर 3 पद्धतीने हॉटेलकडे बघतात. पहिल्या डोळ्यांनी म्हणजे हॉटेलमध्ये आल्यावर स्वच्छता, नीटनेटका आणि ॲम्बियन्स कसं आहे हे बघतात. दुसरं म्हणजे हॉटेलमध्ये चांगला स्मेल असावा, काही वेगळावर घाणवास येत नाही ना हे बघतात. आणि मग जेवण मागून मेन टेस्ट करतात. यापैकी कोणतेही एक बरोबर नसेल तर हॉटेलच्या नावाला आणि रेप्युटेशनला बांबू लागू शकतो. आजसाठी एवढंच.